श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिना म्हटलं की उपवास आले, जप आला, सेवा आल्या आणि त्यासोबत दान धर्म, अभिषेक, खूप काही. म्हणजे श्रावण महिना इतका पवित्र आहे ना, खूप जास्त पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये केलेली कोणतीही गोष्ट वाया जात नाही. ती सगळ्या गोष्टी तुम्हाला पुण्य देऊन जाणार आहे. त्याच्यामुळे या महिन्यात जमेल तेवढ्या सेवा करा, जमेल तेवढं दान करा. जेवढं काही जमेल तेवढं आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ त्याच्याबद्दलच आहे. बघा, श्रावण महिन्यात काय काय करायचं, काय नाही करायचं, शिवामूठ पूजा सगळं काही सांगणार आहे. पण आजचा व्हिडिओ आहे आपल्याला दान काय करायचं आहे. कारण की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ना दानाला खूप जास्त महत्व आहे आणि आपण जेवढं दान करू शकतो ना तेवढं आपल्याला दान करायचं आहे. कारण की दान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. त्याच्यामुळे बघा, तुम्हाला पगार जेवढी आहे ना त्याच्या तुम्ही अगदी 1% 5%, 10% तुम्हाला जेवढं जमेल ना तेवढं करा. कारण की देवाने आपल्याला दिलेलं आहे आणि आपण त्यातील काही भाग दुसऱ्याला देतो ना, याच्या एवढं पुण्य काहीच नाही आहे. त्याच्यामुळे नक्की दान करायचं आहे आपल्याला. आणि आपण काय काय दान करू शकतो आणि यथाशक्तीने जेवढं तुम्ही करू शकता तेवढं करायचं आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जे काही दान करणार आहात ते कोणालाही समजता कामा नये. गुपित दान करायचं आहे. म्हणजेच काय, तुम्ही कोणती गोष्ट दान करून आलात, घरामध्ये देखील तुम्ही करत असाल, तुमचे मिस्टर असतील, बायको असतील, सासू सासरे, आई वडील, आपल्याला कोणालाही सांगायचं नसतं आपण दान काय केलं आहे. तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जमेल तेवढं दान करा. पण या कानाची गोष्ट त्या कानाला कळता कामा नये. तर आता चला, आपण दान काय करू शकतो. त्या अगोदर अजून एक महत्वाची गोष्ट, दान कोणाला करायचं. बघा, मी कुठे जाऊ शकत नाही म्हणून मी बाजूवाल्याला काहीतरी दिलं, त्याला दान म्हणता येत नाही. आपल्याला दान गरजू व्यक्तीला करायचं आहे. शक्य असेल तर तुमच्याजवळ अनाथाश्रम असेल ना, तर अनाथाश्रमात जाऊन दान करा. वृद्धाश्रमात जाऊन दान करा. त्यांना विचारा तुम्ही की तुम्हाला कशाची गरज आहे, तुमच्याकडे कोणत्या वस्तूची कमी आहे का, ती वस्तू तुम्ही तिथे जाऊन दान करू शकता. ते खरंच खूप महत्वाचं आहे. कारण की अनाथ आश्रमात आणि वृद्धाश्रमात खूप गरजू व्यक्ती असतात. किंवा मग तुम्ही कुठे ट्रॅव्हल करत असाल तर आपण बघतो की एखादं ब्रिज आलं, छोटी छोटी मुलं काही ना काही मागायला येतात. तुमच्या गाडीमध्ये बिस्किटचे पॅकेट आहे किंवा काही जे तुम्ही देऊ शकता त्या वस्तू ठेवा. ते आले तर त्यांना त्या द्या. त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू येतं ना, आपण एखादी गोष्ट दिली ना, ते बघा खूप, म्हणजे एवढं ना की आपल्याला असं वाटतं की भगवंताचा आशीर्वाद आपल्याला मिळाला आहे. त्याच्यामुळे अशा गरजू व्यक्तींना आपल्याला नक्की दान करायचं आहे. आता दान काय करू शकतो आपण? तर दानामध्ये तुम्ही तांदूळ, गहू, डाळी, धुळी, जमेल त्या वस्तू तुम्ही दान करू शकता. अशी कोणतीच गोष्ट नाहीये की तुम्ही दान करू शकत नाही. रस्त्याने जाताय, गरीब लोक चालताना दिसत असतील, त्यांच्याकडे छत्री नसेल, भले तुम्ही खूप जास्त छत्र्या दान करू शकत नाही, 3-4 जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढ्या तुम्ही दान करा. कारण की त्या लोकांना खूप आनंद मिळणार आहे आणि त्यांना त्यावेळेस त्याची गरज असते. त्याच्यामुळे छत्री, रेनकोट तुम्ही दान करू शकता. तुम्ही हवं तर चपला दान करू शकता. तुम्ही काहीही दान करू शकता. फक्त लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला गरजू व्यक्तींना दान करायचं आहे. आणि त्यासोबतच फक्त गरजू व्यक्तीच नाही, गायी, गाईला चारा द्यायचा आहे. कुत्र्यांना तुम्ही काय देऊ शकता ते बघा. पक्ष्यांसाठी पाणी ठेवा तुमच्या घराबाहेर. म्हणजेच काय, तर आपल्या हातून जेवढी सेवा होईल, जेवढे आपल्याला आशीर्वाद मिळवता येतील तेवढे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये मिळवायचे आहेत. आणि हो, दान केलं म्हणून तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत, तुम्ही संकटातून बाहेर पडणार आहेत, असं नसतं. दान केल्याने फक्त तुमचा अंतरात्मा खुश होणार आहे आणि तुमच्या पुण्यामध्ये वाढ होणार आहे, तुमचं पुण्य वाढणार आहे. पण एखादी अडचण आहे आणि दान केलं की तुम्ही त्या अडचणीतून बाहेर पडाल असं नाही. तुम्हाला त्यासाठी मेहनत देखील करायची आहे आणि मेहनतीला आपल्याला दान केल्याने लोकांचा आशीर्वाद मिळतो आणि त्या आशीर्वादाने आपलं काम मार्गी लागतं. म्हणून आपल्याला दान करायचं असतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही देखील कमेंटमध्ये सांगा की अजून कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या आपण दान करू शकतो.
श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.